राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यातच विधानसभेच्या देखील निवडणुका पार पडणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाची जोरदार तयारी सुरू असल्याचं दिसतंय। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात जात बाप्पाचं दर्शन घेतलं। जनतेचा विश्वास आम्ही पुन्हा जिंकू, सिद्धिविनायकांना आशीर्वाद द्यावा असं साकडं घातल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलेली आहे। त्यावर ठाकरे गटातले खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया। आम्ही जे काही आता जनतेच्या समोर जाणार आहोत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, त्याकरता आम्ही ती व्हिक्टरीची खूण दाखवलेली आहे। शेवटी जनता जनार्दन सर्व काही काय असतं आणि तो मतदार राजा आहे। आम्ही लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याच्या करता त्यांच्या समोर जाणार आहोत, परंतु ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात एका चांगल्या दिवशी केली जाते। तो चांगला दिवस आज नेमका आलेला आहे, योग जुळून आलेला आहे। ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे। सिद्धिविनायक पाप पुण्य समजतं। पुण्य कोण करते, पाप कोण करते, चोऱ्या लांड्या वड्या करून कोण माझ्या दारात पुण्यात्मा व्हायला येत आहे हे सगळ्यांना कळत असताना त्याच्यामुळे ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार या लोकांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे, सिद्धिविनायक कोणालाही अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध